नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 8 जनरल सायन्स लेसन नंबर 6 दॅट इज द कंपोजिशन ऑफ मॅटर. आणि या लेसनचं आपल्याला बघायचं आहे एक्झरसाइज. यामध्ये आपण सर्व क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि जर तुम्हाला इयत्ता 8वीचे क्लास 8चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्याच्यामध्ये इंग्लिश आहे, मॅथ आहे, त्यानंतर सायन्स आहे, त्यानंतर मराठी आहे. या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावं लागेल आणि तिथं तुम्ही फक्त लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामवर जाऊन SVC8 सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आमचं चॅनल दिसेल क्लास 8चं, तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अगोदर अपलोड केलेले सर्व व्हिडिओ पाहू शकता. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन इज हियर, दॅट इज द चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन अँड रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट. आता पहिलं स्टेटमेंट इथं आपल्याला दिलेलं आहे, द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज ब्लँक स्पेस इन द पार्टिकल ऑफ द सॉलिड. आता जे सॉलिड पार्टिकल असतात त्याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो हा कसा असतो, मॅक्झिमम असतो. ध्यानात ठेवायचा काय असतो, मॅक्झिमम. आणि जे लिक्विड असतात बघा, लिक्विड मध्ये जो इंटरमॉलिक्युलर जो फोर्स असतो हा कसा असतो, मॉडरेट असतो. काय असतो, मॉडरेट असतो. आणि जे गॅसेस असतात बघा, जे गॅसेस फॉर्म मध्ये असतात त्याच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर जो फोर्स असतो हा कसा असतो, मिनिमम असतो. कसा असतो, मिनिमम. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहे. आणि जो सॉलिड असतो, सॉलिड मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो हा कसा असतो, मॅक्झिमम असतो. त्यानंतर बी आहे, सॉलिड्स रिटेन देअर व्हॉल्यूम इवन व्हेन एक्सटर्नल प्रेशर इज अप्लाइड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड. आता बघा, जे सॉलिड असतात ते काय करतात, त्याच्यावर प्रेशर जरी आपण अप्लाइड केलं तरी पण ते काय करू शकतात, प्रेशर जर आपण अप्लाइड केलं तरी त्यांचा शेप मात्र चेंज होत नाही. ठीक आहे. आणि जरी चेंज झाला तरी तो काय असतो, पुन्हा त्याच स्थितीमध्ये ते येतात. बघा आता ही सॉलिड म्हणजे कोणते बघा, आता याला आपण म्हणतो इलास्टिसिटी. सॉलिड रिटेन देअर व्हॉल्यूम इवन व्हेन एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड. बघा, एखादा रबर असेल आपल्याकडे, ठीक आहे, रबरवर जर आपण प्रेशर अप्लाइड केलं तर काय होईल, काय होईल, तर ते ते एक्सटेंड होतील, ते ताणतील. ठीक आहे. पण आणि पुन्हा जर सोडून दिलं तर पुन्हा ते त्याच स्थितीमध्ये येतील. अशाला आपण काय म्हणतो, इलास्टिसिटी असं म्हणत असतो. ठीक आहे. प्लास्टिसिटी म्हणजे काय, जर आपण एखाद्यावर प्रेशर अप्लाइड केलं आणि त्याचा जर जो शेप जर चेंज झाला आणि तो शेप पुन्हा रिटर्न झाला नाही तर त्याला आपण प्लास्टिसिटी असं म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर सी आहे, द मॅटर इज क्लासिफाईड इनटू द टाइप ऑफ द मिक्सचर, कंपाऊंड अँड एलिमेंट बाय अप्लाइंग द क्रायटेरियन. बघा आता जे आपल्याकडे मॅटर आहे त्याला आपण क्लासिफाईड करतो कशा प्रकारे, तर मिक्सचर आहे, कंपाऊंड आहे, ही इलेमेंट आहे. ठीक आहे. तर मग हे कशाच्या बेसवर आपण करत असतो, तर हे करत असतो आपण केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर. कशाच्या बेसवर करत असतो, तर केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटरच्या. देन आहे, मॅटर दॅट कंटेन टू ऑर मोर कन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस इज कॉल्ड. आता एखादा मॅटर आहे त्याच्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्सेस आहेत. ठीक आहे, मॅटर आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे टू किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस आहेत, अशाला आपण काय म्हणणार, तर अशाला आपण काय म्हणणार, मिक्सचर म्हणणार. अशाला काय म्हणणार आपण, मिक्सचर म्हणणार. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही इथं ध्यानात ठेवा. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया, मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ टाइप ऑफ मॅटर कॉल्ड. आता हे जे दूध आहे हे कोणत्या प्रकारचं मिक्सचर आहे हे आपल्याला इथं सांगायचं आहे. सोल्युशन आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे की हेटेरोजेनस मिक्सचर आहे की सस्पेन्शन आहे. तर बघा मित्रांनो, जे दूध आहे हे हेटेरोजेनस मिक्सचर आहे. बघा ऑप्शन 3. आता हेटेरोजेनस मिक्सचर म्हणजे काय, आता जर दूध जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हेरी स्मॉल पार्टिकल असतात, व्हेरी स्मॉल पार्टिकल असतात. ठीक आहे. ते पार्टिकल आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, बट
ती पार्टिकल जर आपण मायक्रोस्कोपने जर बघितलं तर आपण ते पाहू शकतो. ठीक आहे, ते पार्टिकल आपण पाहू शकतो. म्हणून पूर्णपणे त्याच्यामध्ये ते मिक्स होत नाहीत. म्हणजे जे दूध असते त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत दुधामध्ये कन्स्टिट्युएंट ते पूर्णपणे मिक्स होत नाही, त्याला आपण डोळ्यांनी पाहू शकतो. ठीक आहे, मग अशा मिक्सचरला आपण म्हणत असतो हेटेरोजेनस मिक्सचर. त्यानंतर आहे एफ, वॉटर, मर्क्युरी अँड ब्रोमिन आर सिमिलर टू इच अदर बिकॉज 3R. आता बघा, जे वॉटर आहे, मर्क्युरी आहे आणि ब्रोमिन आहे हे सिमिलर आहेत. का? कारण ते लिक्विड आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, वॉटर तर लिक्विड आहे, पण एक सांगतो, मर्क्युरी सुद्धा लिक्विड आहे आणि ब्रोमिन सुद्धा लिक्विड आहे. त्याच्यामुळे ती काय आहे, तिघ पण लिक्विड होतात. ठीक आहे. आता व्हॅलेन्सी ऑफ अ कार्बन इज 4 अँड दॅट ऑफ ऑक्सिजन इज 2. आता कार्बनची व्हॅलेन्सी सांगितलेली आहे इथं 4 आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी सांगितली 2. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय, की एखादा एलिमेंट असेल, दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन होण्याची जी काही कॅपॅसिटी असते त्याच्या इलेक्ट्रॉनची, त्याला आपण व्हॅलेन्सी असं म्हणत असतो. ठीक आहे, मग इथं जी व्हॅलेन्सी इथं आहे 4 आणि इथं व्हॅलेन्सी आहे 2. ठीक आहे, वी अंडरस्टँड दॅट देअर आर 2 केमिकल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम अँड ऑक्सिजन ॲटम इन द कंपाऊंड कार्बन डायऑक्साइड. बघा, आता कार्बन आणि ऑक्सिजन ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस काय होईल, कार्बन डायऑक्साइड तयार होईल. ठीक आहे, काय होईल, कार्बन डायऑक्साइड, त्याला आपण म्हणत असतो CO2, कार्बन डायऑक्साइड. महत्वाचं म्हणजे काय बघा मित्रांनो, दोन केमिकल बॉन्ड फॉर्म होतील. दोन केमिकल बॉन्ड म्हणजे का, कारण बघा, कार्बन जवळ 4 आहेत इलेक्ट्रॉन. ठीक आहे, शेवटच्या याच्यामध्ये, किंवा व्हॅलेन्सी आपण त्याला म्हणूया. आणि ऑक्सिजन जर बघितलं 2 आहे, म्हणजे हे 2 ऑक्सिजन काय होऊ शकतात, त्या कार्बन सोबत ते काय होऊ शकतात, त्यांच्यासोबत ते कंबाईन होऊ शकतात. म्हणजे 2 केमिकल बॉन्ड इथं तयार होऊ शकतात. त्यानंतर करायचं आपलं आयडेंटिफाय द ऑथम. इथे लिहाय, गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे आणि ब्रास आहे. तर बघा मित्रांनो, इथं जो ब्रास आहे तो वेगळा आहे, कारण अदर आर द एलिमेंट. आता बघा, सिल्वर, गोल्ड झालं, सिल्वर झालं आणि कॉपर झालं, हे काय आहेत, एलिमेंट आहेत. आणि ब्रास काय आहे, तर हा एक अलॉय आहे. काय आहे, अलॉय आहे. कारण तो एक मिक्सचर आहे. कशाचा, तर त्याच्यामध्ये मिक्सचर आहे तो कशाचा, आय थिंक मला वाटतं कॉपरचा आणि झिंकचा तो मिक्सचर आहे. ठीक आहे. नंतर बघा, हायड्रोजन, दोनदा झाले. ठीक आहे, हायड्रोजन परऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, हायड्रोजन हा वेगळा आहे, कारण अदर आर द कंपाऊंड. म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड बघितलं तर हा कंपाऊंड आहे, कार्बन डायऑक्साईड बघितलं तर हा सुद्धा कंपाऊंड आहे, वॉटर वेपर जर बघितले तर हे सुद्धा काय आहेत, कंपाऊंड आहेत. हायड्रोजन मात्र काय आहे, हायड्रोजन एक एलिमेंट आहे. ठीक आहे. आता बघा, मिल्क, लेमन ज्यूस, कार्बन आणि स्टील. तर याच्यामध्ये जर बघा, तर याच्यामध्ये कार्बन वेगळा आहे, कारण अदर काय आहेत, सर्व मिक्सचर आहेत. बघा, याच्यामध्ये बघा, मिल्क, लेमन ज्यूस, ठीक आहे, स्टील, हे काय आहेत, मिक्सचर आहेत. कार्बन हा मिक्सचर नाही, तर कार्बन काय आहे, एक एलिमेंट आहे. त्यानंतर आहे वॉटर, मर्क्युरी, ब्रोमिन अँड पेट्रोल. याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय आहेत, पेट्रोल हा वेगळा आहे. का, कारण बाकीचे सर्व इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि जो पेट्रोल आहे हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, शुगर, साल्ट, बेकिंग सोडा, ब्ल्यू विट्रिओल. याच्यामध्ये शुगर हा वेगळा आहे, कारण अदर आर द इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बाकीचे सर्व इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि जो शुगर आहे हे काय आहे, एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. नंतर बघा, हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम आणि कार्बन. इथं जर बघितलं तरी आपल्याला कार्बन वेगळा आहे, कारण अदर आर द मोनोव्हॅलंट एलिमेंट. थर्ड क्वेश्चन दिले आपल्याला, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन आहे, प्लांट सिंथेसाइज ग्लुकोज इन द सनलाइट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल. आपल्याला माहित आहे, जो वनस्पती असते ती काय करते, ग्लुकोज तयार करते इन द प्रेझेन्स ऑफ द सनलाइट अँड क्लोरोफिल. आता इथं क्लोरोफिल पण असतो आणि सनलाइट पण असतो, याच्यामध्ये ते काय करते, वनस्पती ग्लुकोज तयार करते. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड सुद्धा तिथं असतो. अँड द वॉटर गिव्ह अवे ऑक्सिजन. आणि ती काय करते, ज्या वेळेस या गोष्टी तयार होतात त्यावेळेस काय करते, ऑक्सिजन काय करते, बाहेर टाकते वनस्पती. आयडेंटिफाय द कंपाऊंड इन दिस प्रोसेस अँड नेम देअर टाइप्स. आता सर्वात अगोदर आपल्याला फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ती कशी आहे ही समजून घ्यावी लागेल. इथं बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आहे कार्बन डायऑक्साईड, हवेमध्ये आहे, CO2. त्यानंतर आहे वॉटर, H2O. ठीक आहे, आता हे दोन झाले आपल्याकडे
हे दोन झाले आपल्याकडे कंपाऊंड. ठीक आहे. आता काय झाले, कंपाऊंड झाल्यानंतर लाईट आणि क्लोरोफिल यांच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन होईल. ठीक आहे. ही रिॲक्शन झाल्यानंतर तिथं C6H2O6 हे ग्लुकोज तयार होईल प्लस O2 म्हणजे ऑक्सिजन तिथं रिलीज होईल. काय होईल तिथं, ऑक्सिजन हे रिलीज होईल. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो कंपाऊंड कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड हा कंपाऊंड आहे, H2O हा कंपाऊंड आहे, ग्लुकोज हा सुद्धा कंपाऊंड आहे, ठीक आहे, क्लोरोफिल सुद्धा कंपाऊंड आहे. आता बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, तिथं ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे हा ग्लुकोज हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड जर बोलायचं झालं तर कार्बन डायऑक्साइड हा आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि वॉटर सुद्धा काय आहे एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय आहे तर क्लोरोफिल. क्लोरोफिल काय आहे एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. ग्लुकोज हा ऑर्गॅनिक आहे, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणलं तर क्लोरोफिल आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट in a one sample of the brass the following ingredient were found: copper and zinc. Identify the solvent, solute and the solution from this. आता बघा मित्रांनो अगोदर सांगितलं जो ब्रास आहे हा काय आहे एक अलॉय आहे. कशाचा, तर त्याच्यामध्ये कॉपर सुद्धा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये झिंक आहे. ठीक आहे. आणि कॉपर आहे आणि झिंक आहे याचा अलॉय तयार झालेला आहे म्हणजे तो म्हणजे ब्रास. ठीक आहे. मग आता बघा ब्रास इज अन अलॉय. ब्रास काय अलॉय आहे, त्याच्यामध्ये 70% म्हणजे 70% कॉपर आहे आणि 30% काय त्याच्यामध्ये झिंक आहे. मग आपल्याला एक गोष्ट माहित आहे की ज्याच्या सोल्युशन मध्ये, ठीक आहे, ज्या सोल्युशन मध्ये सर्वात जास्त प्रपोर्शन ज्याचं असते, त्याचं प्रपोर्शन असते किंवा त्याचा आपण म्हणूया जो घटक जास्त असतो त्याला आपण सॉलंट म्हणतो. मग इथं तुम्हाला दिसेल की 70% इथं कॉपर आहे म्हणजे तो झाला सॉल्वंट. इथं काय आहे 70% काय आहे कॉपर आहे म्हणजे कॉपर झाला सॉल्वंट. ठीक आहे. आणि जे कमी प्रमाण आहे, ठीक आहे, स्मॉलर प्रपोर्शन आहे त्याला म्हणायचं सॉल्यूट. मग तो काय आहे झिंक आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल झिंक आहे एक सॉल्यूट आहे. मग आपल्याला माहित आहे सॉल्वंट आणि सॉल्यूट हे दोघं जर मिळाले तर सोल्युशन तयार होतं. मग हे दोघं मिळून काय तयार झालेलं आहे, दोघं मिळून ब्रास तयार झालेला आहे. मग ब्रास काय असणार, ब्रास असणार सोल्युशन. ब्रास काय आहे सोल्युशन. त्यानंतर बघा सी क्वेश्चन आहे, सी द वॉटर टेस्टेड salty due to the dissolved salt. The salinity means the proportion of the salt in the water of the some water bodies. Lunar Lake is 7.9, the Pacific Ocean is 3.5%, Mediterranean Sea is 3.8, Dead Sea is 33.7. Explain the two characteristics of the mixture from the above information. आता बघा मित्रांनो समुद्रातलं जर पाणी जर आपण पिलं तरी ते आपल्याला खारट लागते. का, कारण त्याच्यामध्ये जे साल्ट आहे मिक्स झालेले त्याचं प्रपोर्शन आपल्याला माहित असायला हवं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो आता जे लोणार लेक आहे त्याच्यामध्ये जे साल्टचं जे प्रपोर्शन आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे साल्ट आहे किती प्रमाणामध्ये मिसळलेलं आहे ते आहे 7.9%. ठीक आहे. नंतर पॅसिफिक ओशन मध्ये ते आहे 3.5%, मेडिटेरियन सी मध्ये आहे 3.8% आणि डेड सी मध्ये आहे 33.7%. ठीक आहे. आता यावरनं आपल्याला दोन कॅरेक्टरिस्टिक लिहायचे बघा. आता द कन्स्टिट्युएंट ऑफ द मिक्सचर डू नॉट कंबाईन केमिकली. आता बघा इथं आपल्याला काय दिसते की जे साल्ट आहे, ठीक आहे, साल्ट आणि जे काही वॉटर आहे हे हे केमिकली कंबाईन झालेले आहेत का, केमिकली कंबाईन झालेले नाहीत. ते कंबाईन झालेले आहेत फक्त ते त्याच्या वजनाने फक्त त्याच्यामध्ये मिक्स झाले आहेत. बघा कशा प्रकारे द कन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन एनी प्रोपोर्शन बाय द वेट. म्हणजे ते फक्त त्याच्या वजनानुसार इथं काय झालेले आहेत कंबाईन झालेले आहेत. ठीक आहे. केमिकली कंबाईन झालेले नाहीत. द कन्स्टिट्युएंट ऑफ द मिक्सचर कॅन बी सेपरेटेड बाय द फिजिकल प्रोसेस. आणि हे साल्ट आहे आणि प्लस वॉटर जे काय आहे याला आपण वेगळं करू शकतो बाय द फिजिकल प्रोसेस. काय करू शकतो आपण याला फिजिकल प्रोसेसने याला आपण वेगळं करू शकतो. ठीक आहे. जर केमिकल कॉम्बिनेशन तिथे झालं असतं तर त्याला आपण वेगळं करू शकलो नसतं. पण इथं फक्त काय आहे ते कंबाईन झालेले आहेत बाय द वेट, त्याच्यामुळे त्याला आपण वेगळं करू शकतो. तर हे काही महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे तुम्ही इथे लिहून घेऊ शकता. त्यानंतर गिव्ह द टू एक्झाम्पल ऑफ इच. लिक्विड एलिमेंट्स. आता लिक्विड एलिमेंट म्हटल्यानंतर आपल्याला मर्क्युरी म्हणता येईल आणि ब्रोमिन सुद्धा
म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर गॅसेस एलिमेंट हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड सुद्धा तुम्ही तिथं लिहू शकता. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड नाही. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड कसं लिहिता आहे? कार्बन डायऑक्साईड कंपाऊंड होईल. नंतर आहे सॉलिड एलिमेंट. याच्यामध्ये आयन्स आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड सुद्धा आहे. होमोजिनियस मिक्सचर. आता होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय बघा मित्रांनो, आता जर मिक्सचर जर बघितलं तर त्याच्यामधले पार्टिकल आपल्याला दिसत नाहीत, पूर्ण एक फेज तयार होतो. त्याला आपण म्हणूया युनिफॉर्म कंपोजिशन आपण म्हणूया. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, इथं आहे आपण घेतलं साल्ट प्लस वॉटर. साल्ट प्लस वॉटर आपण जर मिक्स केलं, ठीक आहे, आणि काही वेळानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला साल्ट दिसेल का? साल्ट दिसणार नाही. म्हणजे ते होमोजिनियस मिक्सचर तयार होईल, म्हणजे त्याचा एक फेज तयार होईल. अशाला म्हणायचं होमोजिनियस मिक्सचर. एक्झाम्पल आहे सी वॉटर. ठीक आहे. त्याच्यामधलं मीठ आपण पाहू शकतो का? डोळ्यांनी पाहू शकत नाही. ब्ल्यू विट्रिऑल डिझॉल्व इन वॉटर. हे कशात? होमोजिनियस मिक्सचरचे एक्झाम्पल आहेत. कोलॉइड्स. कोलॉइड्स म्हणजे बघा मिल्क किंवा ब्लड. आता कोलॉइड्स म्हणजे काय होत असतात बघा. उदाहरणार्थ बघा, मिल्क मध्ये बघा, की मिल्क मध्ये असे जे काही पार्टिकल आहेत, ठीक आहे, ते काय होतात, काही प्रमाणामध्ये मिक्स होतात, काही प्रमाणामध्ये मिक्स होत नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे मिल्क आहे एक कोलॉइड आहे, ब्लड सुद्धा आहे एक कोलॉइड आहे. बघा, आता जर आपण मिल्क जर बघितलं, ठीक आहे, तर मिल्क मध्ये बघितलं तर काय आता स्मॉल स्मॉल पार्टिकल असतात. काय असतात? स्मॉल पार्टिकल असतात. आणि हे पार्टिकल काय करतात? पार्शियली डिझॉल्व्ह होतात. पार्शियली ते काय होतात? डिझॉल्व्ह इन दॅट मिल्क. ठीक आहे. आता ह्या मिल्क मध्ये पार्शियली ते डिझॉल्व्ह होतात आणि पार्शियली तसेच राहतात. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो? कोलॉइड असं म्हणतो. त्यानंतर ब्लड मध्ये सुद्धा काही असे पार्टिकल असतात, ते पार्शियली डिझॉल्व्ह असतात आणि पार्शियली ते तिथं प्रेझेंट असतात, म्हणून आपण त्याला कोलॉइड असं म्हणतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड बघा. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ग्लुकोज, युरिया, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणलं तर क्लोरोफिल आहे, त्यानंतर होमोग्लोबिन आहे, हे सर्व कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत. ठीक आहे. त्यानंतर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आहे सोडा, रस्ट, लाईमस्टोन, हे सर्व काय आहेत? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. त्यानंतर आहे मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड मध्ये सिलिकॉन आणि आर्सेनिक. सॉरी, आता बघा, मेटॅलॉइड म्हणजे काय? मेटॅलॉइड मध्ये त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे गुणधर्म असतात, मेटलचे पण असतात आणि नॉन मेटलचे पण असतात, त्यामुळे त्याला मेटॅलॉइड असं म्हणतात, सिलिकॉन आणि आर्सेनिक. त्यानंतर एलिमेंट विथ द व्हॅलेन्सी 1. अशी एलिमेंट ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे ते म्हणजे सोडियम आहे, पोटॅशियम आणि क्लोरीन आहे. या सगळ्यांची व्हॅलेन्सी 1 असते. ठीक आहे. त्यानंतर एलिमेंट विथ द व्हॅलेन्सी 2 म्हणजे बघा, मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम आहे, यांची व्हॅलेन्सी काय असते? 2. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय? हे एखादा एलिमेंट आहे, दुसऱ्या एलिमेंट सोबत त्याची कंबाईन होण्याची जी कॅपॅसिटी असते, ठीक आहे, जी कॅपॅसिटी असते त्याला आपण व्हॅलेन्सी असं म्हणत असतो, किंवा सोप्या भाषेमध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण व्हॅलेन्सी असं म्हणूया. ठीक आहे. आता बघा, राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट अँड आयडेंटिफाय देअर व्हॅलेन्सी फ्रॉम देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला गिवन बिलो. आता बघा मित्रांनो, इथं आपल्याला काही इथं आपल्याला फॉर्म्युले दिले आहेत, ठीक आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. चला तर करूया. तर बघा मित्रांनो, इथे दिलेलं आहे KCl मीन्स पोटॅशियम क्लोराईड, सॉरी पोटॅशियम क्लोरीन, त्याला म्हणतात पोटॅशियम क्लोरीन. के म्हणजे काय आहे? के म्हणजे पोटॅशियम. के म्हणजे काय आहे? पोटॅशियम. आणि याचा जो सिम्बॉल आहे तो आहे के, आणि याची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 1, म्हणजे जे शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर Cl. Cl म्हणजे काय आहे? तर याला म्हणतो आपण क्लोरीन. याला काय म्हणतो आपण? क्लोरीन. याला Cl न दाखवतो, स्मॉल पाहिजे ऍक्च्युअल, ठीक आहे, स्मॉल. आणि याची व्हॅलेन्सी सुद्धा 1 आहे. त्यानंतर HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमीन. H म्हणजे काय आहे? तर हायड्रोजन आहे. ठीक आहे. H म्हणजे काय आहे? हायड्रोजन आहे. आणि Br म्हणजे काय आहे? तर ब्रोमीन. H म्हणजे काय आहे? तर ब्रोमीन. हायड्रोजनची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 1, आणि ब्रोमीनची जी व्हॅलेन्सी आहे ती सुद्धा 1 आहे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. चला जाऊया नेक्स्ट. आता बघा, MgBr2 म्हणजे मॅग्नेशियम ब्रोमीन. M म्हणजे काय आहे? मॅग्नेशियम. M म्हणजे आहे मॅग्नेशियम, आणि Br2 म्हणजे किंवा Br त्याला आपण म्हणूया ब्रोमीन. हा काय आहे? ब्रोमीन. आणि मॅग्नेशियमची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 2, आणि ब्रोमीनची जी काही व्हॅलेन्सी आहे ती आहे 1. त्यानंतर आहे K2O.
के म्हणजे आता तुम्हाला सांगितलं के म्हणजे काय आहे तर पोटॅशियम. ठीक आहे, के म्हणजे काय आहे पोटॅशियम आहे. ठीक आहे, आणि ओ म्हणजे काय आहे इथं तर ऑक्सिजन. ओ म्हणजे काय आहे तर ऑक्सिजन. पोटॅशियमची जी काही व्हॅलेन्सी आहे ती आहे 1 आणि ऑक्सिजनची जी काही व्हॅलेन्सी आहे ती आहे 2. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काय आहे 2 आहे. त्यानंतर NaH. Na म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहित आहे Na म्हणजे काय आहे तर सोडियम. Na म्हणजे काय आहे तर सोडियम आणि सोडियमची व्हॅलेन्सी आहे 1 आणि H म्हणजे काय आहे हायड्रोजन. H म्हणजे काय हायड्रोजन आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी आहे 1. हायड्रोजनची व्हॅलेन्सी सुद्धा 1 आहे. त्यानंतर CaCl2. CaCl2 म्हणजे Ca म्हणजे काय याला म्हणतो आपण कॅल्शियम. ठीक आहे, याला म्हणतो आपण कॅल्शियम आणि Cl म्हणजे क्लोरीन. क्लोरीन आणि कॅल्शियमची जी काही व्हॅलेन्सी आहे ती आहे इथं 2 आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी आहे 1. त्यानंतर बघा मित्रांनो CCl4. आता हे स्मॉल पाहिजे ऍक्च्युअली. ठीक आहे, असू द्या. CCl4 मीन्स सी म्हणजे कार्बन. कार्बन आणि कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो किती आहे. कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4 आणि Cl म्हणजे काय आहे क्लोरीन. आता तुम्हाला सांगितलं मी क्लोरीनची व्हॅलेन्सी आहे 1. त्यानंतर आहे H H म्हणजे काय तर हायड्रोजन. H म्हणजे काय तर हायड्रोजन. ठीक आहे, H मध्ये हायड्रोजन आणि याची व्हॅलेन्सी आहे हायड्रोजनची 1 आणि I म्हणजे काय तर आयोडीन. I म्हणजे काय तर आयोडीन याची व्हॅलेन्सी आहे 1. त्यानंतर S2S. H म्हणजे काय तर हायड्रोजन. H म्हणजे काय हायड्रोजन. ठीक आहे, आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी आहे 1 आणि S म्हणजे काय तर सल्फर. S म्हणजे काय तर सल्फर आणि याची व्हॅलेन्सी आहे 2. ठीक आहे, त्यानंतर आहे Na2S. आता Na तुम्हाला आता सांगितलं Na म्हणजे काय आहे तर सोडियम. Na म्हणजे काय आहे तर सोडियम आणि याची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 1 आणि S म्हणजे काय सल्फर आणि सल्फरची जी काही व्हॅलेन्सी आहे ती आहे 2. सल्फरची व्हॅलेन्सी किती आहे 2. त्यानंतर आहे FeS. Fe म्हणजे काय आयन. Fe म्हणजे काय आहे तर आयन. ठीक आहे, आणि आयनची जी व्हॅलेन्सी आहे ती आहे 2 आणि इथे तुम्हाला दिसेल सल्फर. यस म्हणजे काय आहे सल्फर आणि सल्फरची जी काही व्हॅलेन्सी आहे ती आहे 2. त्यानंतर आहे BaCl2. Ba म्हणजे काय तर बॅरियम. Ba म्हणजे बॅरियम आणि बॅरियमची जी काही व्हॅलेन्सी आहे ती आहे 2 आणि Cl2. ठीक आहे, आता इथं ते थोडंसं खाली पाहिजे होतं, असू द्या. Cl2 म्हणजे काय आहे तर क्लोरीन. Cl2 म्हणजे काय आहे तर क्लोरीन आणि याची व्हॅलेन्सी काय आहे 1. याची व्हॅलेन्सी काय आहे 1. तर बघा मित्रांनो या लेसनचा आपण एक्सरसाइज बघितलेला आहे. क्लास 8 लेसन नंबर 6 दॅट इज अ कंपोजिशन ऑफ मॅटर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा भेट देऊ शकता. टेलिग्रामवर जाऊन तुम्हाला SVC8 सर्च करायचं आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ते जाऊन आमच्या चॅनलला जॉईन करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आमच्या चॅनल जर तुम्ही लाईक आणि शेअर केलं नाही तर सर्वात अगोदर या YouTube चॅनलला आमच्या लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.